तर हिंदी सक्तीवरून सामनातून फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे। फडणवीसांचा हिंदीचे मास्तर असा उल्लेख केलाय आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। सरकारने शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा केल्याची टीका यामध्ये करण्यात आली आहे। राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावर सामनामधून प्रहार करण्यात आलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हिंदीचे मास्तर असा उल्लेख करत चिमटे काढण्यात आलेत। तसंच महाराष्ट्राचं हिंदीकरण सुरू असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आलाय। तर सामनाच्या या लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हिंदी सक्तीबाबत आणि फडणवीसांवर काय टीका केली आहे पाहूया। देशातील सगळ्यात मोठे हिंदी भाषिक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात शाळांची अवस्था ही दारुण आहे। योगींच्या हिंदी राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 5000च्या वर शाळा बंद पडलेल्या आहेत आणि हजारांवर शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाहीये। शिक्षा मित्र या संकल्पनेतून शिक्षण क्षेत्रामध्ये ठेकेदारी पद्धतीने शाळा चालवल्या जात आहेत, पण शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे। तिकडे शिक्षकांच्या संघटना नव्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि इकडे फडणवीस मास्तर महाराष्ट्राचं हिंदीकरण करायला निघालेले आहेत। तर अग्रलेख अशा प्रकारे सामनामध्ये आणि यामध्ये फडणवीसांवर टीका केलेली आहे। तर संदीप देशपांडे यांनी सुद्धा टीका केली आहे, पाहूया। सामनामध्ये अग्रलेख आलाय हिंदीचे मास्टर फडणवीस सामनामधून। बोलबच्चन लोकांना आम्हाला सध्या गरज आहे, मराठी माणसाला गरज आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करायची। बाकी बोलबच्चन लोकांबद्दल काय बोलणार।